जय शेतकरी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा व खाली बेलची बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नोट्स सगळ्यात आधी पोहोचतील. सुरुवात करूया. AGR 204 पीक उत्पादनाची मूलतत्वे आणि कार्यपद्धती. ॲग्रिकल्चर हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे? लॅटिन. कृषी या संस्कृत शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता आहे? मशागत करणे. कृषी विद्याशास्त्र खालीलपैकी कोणत्या कारणामुळे अत्यंत महत्त्वाचे आहे? वातावरणाबद्दल माहिती देते, पिकांबद्दल माहिती देते व मशागतीच्या पद्धतीबद्दल माहिती देते. या संपूर्ण बाबीमुळे महत्त्वाचे आहे. खालीलपैकी कोणता घटक पीक उत्पादनाशी संबंधित नाही? बेरोजगारी हा पीक उत्पादनाशी संबंधित नाही. जमिनीमध्ये निरनिराळी खते का टाकली जातात? जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी. कोरडवाहू पिके कशाला म्हणतात? पावसाच्या पाण्यावर वाढणारी पिके. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे? पुणे. तापमान हे खालीलपैकी कोणत्या उपकरणाने मोजतात? थर्मामीटर. दक्षिण कोकण विभागात वार्षिक सरासरी पावसाचे प्रमाण किती आहे? 3000 मिलीमीटर. पिकाच्या सर्वसाधारणपणे वाढीसाठी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण किती टक्के असावे? 60 ते 70%. आखूड दिनामानाची पिके कशाला म्हणतात? पिकांना वाढीसाठी लहान दिवसाची आवश्यकता असते म्हणून. खालीलपैकी कोणता गुणधर्म जमिनीचा भौतिक गुणधर्म आहे? सच्छिद्रता. जमिनीमध्ये खालीलपैकी कोणता घटक सर्वात जास्त प्रमाणात असतो? असेंद्रिय पदार्थ. खालीलपैकी कोणता घटक जमिनीच्या उत्पादकतेवर परिणाम करत नाही? जमिनीचे क्षेत्रफळ. खालीलपैकी जमिनीचा मशागतीने बदलता येणारा गुणधर्म कोणता? जमिनीची संरचना. भूमी उपयोगिता वर्गीकरणातील कोणत्या वर्गात अतिधूप झालेल्या व खडक उघडा पडलेल्या जमिनी आढळतात? 8वा वर्ग. बागायती व सधन शेतीसाठी भूमी उपयोगिता वर्गीकरणातील कोणता वर्ग उत्तम आहे? पहिला. एकक क्षेत्रात विशिष्ट उत्पादन करण्याच्या जमिनीच्या क्षमतेला काय म्हणतात? जमिनीची उत्पादन क्षमता. महाराष्ट्रातील काळ्या जमिनी कोणत्या दगडापासून तयार झाल्या आहेत? बेसाल्ट दगड. कोणत्या जमिनीत थरांचा विकास झालेला नसतो? अविभागीय जमिनी. एखाद्या जमिनीतील मातीच्या कणांच्या विशिष्ट परिणाम व आकाराला त्या जमिनीचा काय म्हणतात? पोत. सर्वसाधारण पिकांच्या वाढीसाठी कोणता सामू चांगला असतो? उदासीन सामू. जमिनीत हवा खेळती राहिल्याने खालीलपैकी काय घडते? पिकाची मुळे अन्नाचे शोषण करतात. खालीलपैकी कोणती गोष्ट मशागतीमुळे घडत नाही? अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे. पूर्व मशागत म्हणजे काय? पेरणीपूर्वी केलेली मशागत. आंतरमशागत म्हणजे काय? शेतात पीक उभे असताना केलेली मशागत. जमीन मोकळी किंवा सैल केल्यावर तिच्या आकारमानात काय बदल होतो? आकारमान वाढते. जमिनीची मशागत केव्हा करावी? जमीन वापशावर असताना. खालीलपैकी कोणती मशागत आंतरमशागतीमध्ये मोडत नाही? नांगरणे. मशागतीमुळे जमिनीच्या तापमानात खालीलपैकी कोणता बदल होतो? तापमान वाढते. मशागतीमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत काय बदल होतो? क्षमता वाढते. मशागतीमुळे जमिनीच्या कोणत्या गुणधर्मात बदल होतो? भौतिक गुणधर्म. खालीलपैकी कोणते बियाणे शास्त्रज्ञाने तयार केलेले असते? अभिजात बियाणे. खालीलपैकी कोणते बियाणे शेतकऱ्यांना शेतावर लावण्यासाठी दिले जाते? प्रमाणित बियाणे. बियाणे शुद्ध असणे याचा खालीलपैकी अर्थ कोणता आहे? बियाण्यात शुद्ध आनुवंशिक गुणधर्म असणे. बहुविध टोकन यंत्राला किती फण असतात? 6 फण. कोणत्या पाभरीने खते व बियाणे एकाच वेळी पडते? 2 चाड्यांची पाभर. खालीलपैकी कोणत्या पिकाच्या रोपांची पुनर्लागवड करतात? भात. खालीलपैकी कोणते पीक टोकून लावले जात नाही? मोहरी. पेरणी करताना पावसाळ्यापूर्वी कोरड्या मातीत केलेल्या पेरणीस काय म्हणतात? धुळवाप पेरणी. झाडावरील पानांची संख्या कमी केल्याने खालीलपैकी काय घडते? अवर्षणाचा ताण कमी होतो. जमिनीतील मूलद्रव्ये खालीलपैकी कोणत्या कारणाने कमी होत नाहीत? जनावरांचा वावर. खालीलपैकी कोणते खत सेंद्रिय आहे? कंपोस्ट. खालीलपैकी कोणते खत स्फुरदाचा पुरवठा करत नाही? युरिया. सरळ खते म्हणजे काय? एकाच अन्नद्रव्यांचा पुरवठा करणारी. जमिनीमध्ये उगवलेल्या हिरव्या वनस्पती तशाच जमिनीत गाळणे याला काय म्हणतात? हिरवळीचे खत. जमीन सुधारकांचा वापर खालीलपैकी कशासाठी करतात? जमिनीचे सामू नॉर्मल करण्यासाठी. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे कळीचा चुना जमिनीत घातला जात नाही? जमिनीत खूप उष्णता निर्माण होते म्हणून.
द्विदल वनस्पतीमध्ये नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंचे नाव काय आहे? रायझोबियम. गिरीपुष्पांच्या पानांचा उपयोग कशासाठी करतात? हिरवळीच्या खतासाठी. साधारणपणे पिकाच्या सुमारे 80% मुळ्या जमिनीच्या कोणत्या थरात असतात? 15 ते 30 सेंटीमीटर. फळबागांसाठी कोणत्या पद्धतीने पाणी देतात? आडे करून. ऊस व केळी पिकांना कोणत्या पद्धतीने पाणी देणे जास्त योग्य असते? ठिबक सिंचन. ऊस पिकात लांब सरी पडत असेल आणि पाणी टंचाई असेल तर काय करावे? एका आड एक सरीत पाणी द्यावे. उन्हाळी भुईमुगामध्ये कोणत्या आच्छादनाचा वापर जास्त फायद्याचा ठरतो? प्लास्टिक फिल्म. खालीलपैकी जास्त पाणी लागणारे पीक कोणते? गहू. खालीलपैकी कमी पाणी लागणारे पीक कोणते? करडई. गहू पिकाला एकच पाणी उपलब्ध असल्यास ते कोणत्या अवस्थेत द्यावे? मुकुटमुळे व फुटवे येण्याच्या काळ. पिकामधील खालीलपैकी कोणते पीक बहुवार्षिक तण आहे? लव्हाळा. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे पिकांना तणांचा त्रास होतो? तणे पिकांचे अन्न पाणी खाऊन फस्त करतात म्हणून. नको असलेली वनस्पती नको त्या ठिकाणी वाढत असेल तर तिला काय म्हणतात? तण असे म्हणतात. खालीलपैकी कोणत्या माध्यमातून तणांचा प्रसार होत नाही? सूर्यप्रकाश. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे तणे शेतातून हटविणे अवघड जाते? तिन्ही कारणामुळे. त्यांची पुनरुत्पादन क्षमता जास्त असते, ती प्रतिकूल परिस्थितीतही तग धरू शकतात, त्यांचा प्रसार झपाट्याने होतो. या तिन्ही कारणामुळे. खालीलपैकी कोणत्या तंत्रास एकात्मिक तण व्यवस्थापन असे म्हणतात? अनेक उपाय वापरलेले तण व्यवस्थापन. 2,4-D हे तणनाशक कोणत्या पिकांमध्ये वापरले जाते? द्विदल पिके. बियांमार्फत प्रसार होणाऱ्या तणांचा प्रसार थांबविण्याचा प्रभावी मार्ग कोणता आहे? तणांना फुले किंवा बी येण्यापूर्वीच तणांचा नाश करणे. ज्वारीच्या पिकातील टारफुला हे तण खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? अर्धपरोपजीवी तण. वार्षिक पर्जन्यमान किती मिलीमीटरपेक्षा कमी असणाऱ्या क्षेत्रास अवर्षण प्रवण क्षेत्र असे म्हणतात? 750 मिलीमीटर. कोरडवाहू शेतीमध्ये 45 ते 60 सेंटीमीटर खोलीच्या जमिनीमध्ये कोणते पीक घेतले जाते? हरभरा. बाजरी अधिक तूर या 2:1 प्रमाणात पेरलेल्या आंतरपिकामुळे जमीन उपयोग क्षमता गुणांक किती होतो? 1.77. खालीलपैकी कोणती आंतरपीक पद्धती पिके उत्पादनाच्या दृष्टीने योग्य नाही? बाजरी अधिक ज्वारी हे योग्य नाही. कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील बाष्पीभवन रोखण्यासाठी खालीलपैकी कोणती कमी खर्चाची क्रिया करतात? पानांची संख्या कमी करणे. कोरडवाहू शेतीमध्ये भारी जमिनीत योग्य अशी ज्वारी पिकाची कोणती जात वापरावी? मालदांडी 35-1. कोरडवाहू शेतीमध्ये रब्बी ज्वारी पिकाला संरक्षित पाणी कोणत्या अवस्थेत द्यावे? कणीस बाहेर पडताना. कोरडवाहू पिकात कोणत्या परावर्तकांचा वापर पिकातील बाष्पीभवन रोखण्यासाठी करतात? केओलिन. नाल्याच्या वरच्या परिसरातून एका विशिष्ट ठिकाणी येणाऱ्या पाण्याच्या क्षेत्रास काय म्हणतात? पाणलोट क्षेत्र. आपत्कालीन पीक योजनेनुसार ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात पाऊस पडल्यावर कोणते पीक पेरावे? सूर्यफूल. पीक पद्धती म्हणजे काय? पिके उत्पादनाचा क्रम सांगणारी पद्धत. आंतरपीक पद्धतीत 2 पिकांची मुळे खालीलपैकी कशी असावेत? वेगवेगळ्या थरांत वाढणारी. दुबार पीक पद्धतीसाठी जमीन कशी असावी? खोल. आदर्श पीक पद्धतीत फेरपालट व पीक पद्धती कोणत्या पिकाभोवती केंद्रित झालेली असते? द्विदल पिकाभोवती. पिकाच्या फेरपालटीसाठी कोणत्या क्षेत्रात मर्यादा येतात? कोरडवाहू क्षेत्रात. पीक पद्धती ठरवताना खालीलपैकी कोणता घटक विचारात घेतला जात नाही? खतांची उपलब्धता. कापूस हे फेरपालटीमधील मुख्य पीक असलेला महाराष्ट्रातील विभाग कोणता? खानदेश. खालीलपैकी कोणता घटक शाश्वत शेतीमध्ये समाविष्ट होत नाही? रासायनिक खतांचा वापर करणे. ॲजिटोबॅक्टर हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे खत आहे? जीवाणूजन्य खत आहे. उष्ण हवामानाच्या प्रदेशात सेंद्रिय कार्बनचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कसे असते? कमी असते. एखाद्या जमिनीत 3 वर्षातून 2च पिके घेतली गेली तर पिकाची घनता किती टक्के असते? 66%. ऊस पक्वतेसाठी कोणत्या प्रकारचे हवामान अनुकूल असते? थंड. पूर्व हंगामी ऊस लागवड कोणत्या महिन्यात करतात? ऑक्टोबर-नोव्हेंबर. सुरू ऊसाची लागवड केव्हा करावी? जानेवारी-फेब्रुवारी. ऊस लागवडीसाठी बेणे किती महिन्याचे असावे? 10 ते 11 महिने. सुरू ऊसासाठी हेक्टरी रासायनिक खतांची मात्रा किती द्यावी?
250ला 115ला 115. सुरू ऊसासाठी एकूण किती कालावधी लागतो? 12 महिने. ऊस पक्वतेच्या वेळी रसाचा ब्रिक्स किमान किती असावा? 21. ऊसापासून गूळ तयार करताना भेंडीच्या रसाचा वापर कशासाठी करतात? मडी बाहेर निघण्यासाठी. ऊस उत्पादनात ठिबक सिंचनामुळे पाण्याची किती टक्के बचत होते? 50 ते 60% बचत होते. ऊसामध्ये लोहाच्या कमतरतेमुळे कोणती विकृती होते? केवळा. कापूस पिकास कोणत्या प्रकारची जमीन चांगली मानवते? भारीकाळी जमीन. उन्हाळी कापसाची लागवड कोणत्या महिन्यात करतात? मार्च ते एप्रिल महिन्यात. महाराष्ट्रातील कापसाचे सरासरी उत्पादन कमी असण्याचे कारण कोणते? कोरडवाहू क्षेत्रावर कापूस घेतला जातो. कपाशी बियाण्यास खालीलपैकी कोणते जीवाणू संवर्धन चोळतात? ॲझेटोबॅक्टर. कापसामध्ये बोंड अळ्यांची अंडी कमी होण्यासाठी कोणत्या भक्षक अळीचा उपयोग केला जातो? क्रायसोपा. कापसावर आढळणारी हरभऱ्यावरील कीड कोणती? घाटे अळी. कापसावरील कोणत्या अळीचा प्रादुर्भाव वरवर निरीक्षण केल्यास दिसून येत नाही? शेंद्री अळी. कापसावरील उंट अळीच्या प्रादुर्भावासाठी कोणते हवामान अनुकूल असते? ढगाळ वातावरण व सततचा पाऊस. कपाशीच्या पिकाला जादा खते दिल्यास काय घडते? कापसाचे उत्पादन कमी येते. भारतात प्रथम भुईमूग कोणी आणला? पोर्तुगीजांनी. भुईमूग पिकात भरपूर प्रमाणात आऱ्या जमिनीत जाण्यासाठी काय करतात? पिकावरून ड्रम फिरविणे. भुईमूग पिकांसाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची जमीन मानवते? मध्यम. भुईमूग पिकांची SB11 ही जात खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? उपटी जात. भुईमूग पिकाच्या फुले प्रगती या जातीचे प्रति एकरी किती बियाणे लागते? 40 किलो. भुईमुगासाठी कोणत्या खताची जास्त गरज असते? स्फुरद खत. भुईमूग पिकावर टिक्का रोग कशामुळे होतो? बुरशीमुळे. भुईमूग पिकास प्रति 10 किलो बियाण्यास किती रायझोबियम जीवाणू खत चोळावे? 250 ग्रॅम. सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण किती टक्के असते? 40%. सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण किती टक्के असते? 20%. खालीलपैकी कोणते तणनाशक सोयाबीन पिकावर उपयुक्त आहे? बासालिन. तूर हे पीक कोणत्या वर्गातील आहे? कडधान्य. तुरीच्या दाण्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण किती टक्के असते? 20 ते 22%. जगातील उत्पादनापैकी किती टक्के तुरीचे उत्पादन एकट्या भारतात होते? 90%. तूर बियाण्यास पेरणीपूर्वी कोणते जीवाणू संवर्धन चोळावे? रायझोबियम. उशिरा येणाऱ्या वाणांमध्ये किती टक्के शेंगा वाळलेल्या असताना तुरीची काढणी करावी? 70 ते 75%. तूर या पिकासाठी खालीलपैकी कोणते तणनाशक वापरावे? बासालिन. तूर या पिकाचे सरासरी हेक्टरी किती किलो बियाणे लागते? 12 किलो. तूर डाळीच्या निर्मितीमधील महत्त्वाचे 2 भाग कोणते? दाण्यांची टरफले काढणे आणि दाण्यांचे 2 भाग करणे. तुरीमधून खालीलपैकी कोणत्या अन्नद्रव्याचा पुरवठा केला जातो? कॅल्शियम व फॉस्फरस या दोन्हीचा पुरवठा केला जातो. खेकडे भात पिकाचे कोणत्या प्रकारे नुकसान करतात? भाताच्या रोपाची मुळे कुरतडून टाकतात. जास्त कालावधीच्या पिकासाठी कोणत्या खताचा हप्ता विभागून देणे फायद्याचे ठरते? नत्रयुक्त खत. ज्वारीच्या कोणत्या जाती नत्रास उत्तम प्रतिसाद देतात? सुधारित व संकरित जाती. बाजरीच्या कणसामध्ये पानांची वाढ कशामुळे होते? केवळा रोग. कोरडवाहू क्षेत्रात खालीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे? वरील सर्व घटक म्हणजेच आच्छादनाचा वापर, पाण्याचे योग्य नियोजन व योग्य जातीची निवड या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. भारतामध्ये मक्याची लागवड किती हंगामात करण्यात येते? 3 हंगामात करण्यात येते. कोणत्या पिकाच्या डाळीत फॉस्फोरिक आम्लाचे प्रमाण जास्त असते? उडीद. कोणत्या पिकाच्या हिरव्या पानांवर मॅलिक व ऑक्झॅलिक आम्ल तयार होते? हरभरा. पेरणीपूर्वी कडधान्याच्या बियाण्यांची बीज प्रक्रिया कशाबरोबर केली जाते? रायझोबियम बरोबर. हिंदुकुश पर्वत कोणत्या कडधान्याचे उगमस्थान आहे? मसूर. जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करताना त्यात गूळ का मिसळतात? जीवाणूंना खाद्य पुरविण्यासाठी. कडधान्यात नत्र शोषणाची क्रिया केव्हा सुरू होते? पेरणीनंतर लगेच. खालीलपैकी कोणत्या तेलबिया पिकास तेलबिया पिकांची राणी असे म्हणतात? करडई.
कोणत्या तेलबियाची पाने हातापायांची सूज उतरविण्यासाठी वापरतात? एरंडी. कोणत्या तेलबियाची चटणी करून खातात? कारळा. तिळामध्ये किती टक्के तेलाचे प्रमाण असते? 50%. गळीत धान्यांमधून खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचा पुरवठा होतो? स्निग्ध पदार्थ. हाताने परागीभवन केल्यास कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ करते? सूर्यफूल. 10 टन म्हणजेच किती किलोग्रॅम होय? 10,000 किलोग्रॅम. ज्वारीच्या ताटामध्ये किती आठवड्यापर्यंत हायड्रोसायनिक ॲसिड तयार होत असते? 8 ते 10. कोणत्या पिकाला एकदल चारा पिकांचा राजा असे संबोधले जाते? मका पिकाला. लसूण घास पिकास पहिल्या कापणीनंतर दर किती महिन्यांनी 15 किलो नत्र व 50 किलो स्फुरद द्यावे? 4. चाऱ्यासाठी वाढवल्या जाणाऱ्या हिरव्या ज्वारीस महाराष्ट्रातील शेतकरी काय म्हणून संबोधतात? कडवळ. आफ्रिकन टॉल ही कोणत्या पिकाची जात आहे? मका. खालीलपैकी कशापासून जनावरांना विपुल प्रमाणात खनिजे मिळतात? द्विदल पिके. गजराज गवताची खालीलपैकी कोणती जात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे? NB21. पाणथळ जमिनीत कोणत्या गवताची लागवड करतात? प्यारा. गजराज गवताची लागवड कशापासून करतात? थोंब पासून करतात. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा व खाली बेलची बटन दाबा व नवीन नोट्स सगळ्यात आधी मिळवा. धन्यवाद.